गट नंबर 107 सोयगाव या ठिकाणी आदिवासी बांधवांची जी वडिलोपार्जित इनामी जमीन होती, त्या जमिनीवर काही भूमाफिया त्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे। त्या निषेधार्थ शेखरदादा पगार आणि आदिवासी बांधवांनी ज्यावेळेला आवाज उचलला, या ठिकाणी शासनातील पोलीस प्रशासनाने कुठलाही विचार न करता, कुठलीही शहानिशा न करता शेखरदादा पगार तसे आदिवासी महिलांवर या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। हे अतिशय निंदनीय प्रकार आहे। या ठिकाणी सलग 5 ते 5 वेळा आदरणीय दादासाहेब भुसे या ठिकाणी मंत्री महोदय आहेत। हा आदिवासी समाज जवळजवळ 25 वर्षापासून दादासाहेब भुसे यांना या ठिकाणी आमदार म्हणून निवडून देत आहे। तरी या ठिकाणी जो आदिवासी बांधव आज या उन्हामध्ये या ठिकाणी जमलेला आहे, मी आदरणीय दादासाहेब भुसे यांना विनंती करतो की त्यांनी या आदिवासी बांधवांची यांची व्यथा या ठिकाणी जाणून घ्यायची आहेत आणि त्यांना या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न करायचा आहे। त्यांच्यावर जो मोठा गुन्हा दाखल झाला आहे तो अतिशय निंदनीय आहे। तो गुन्हा त्यांच्यावरचा आणि शेखरदादा पगार धडक मोर्चाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा त्यांनी तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून करत आहोत। निखिल दादा पवार, दीपकजी पवार साहेब वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष। नंबर 107 सोयगाव या ठिकाणी आदिवासी बांधवांची जी वडिलोपार्जित इनामी जमीन होती, त्या जमिनीवर काही भूमाफिया त्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे। त्या निषेधार्थ शेखरदादा पगार आणि आदिवासी बांधवांनी ज्यावेळेला आवाज उचलला, या ठिकाणी शासनातील पोलीस प्रशासनाने कुठलाही विचार न करता, कुठलीही शहानिशा न करता शेखरदादा पगार तसे आदिवासी महिलांवर या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। हे अतिशय निंदनीय प्रकार आहे। या ठिकाणी सलग 5 ते 5 वेळा आदरणीय दादासाहेब भुसे या ठिकाणी मंत्री महोदय आहेत। हा आदिवासी समाज जवळजवळ 25 वर्षापासून दादासाहेब भुसे यांना या ठिकाणी आमदार म्हणून निवडून देत आहे। तरी या ठिकाणी जो आदिवासी बांधव आज या उन्हामध्ये या ठिकाणी जमलेला आहे, मी आदरणीय दादासाहेब भुसे यांना विनंती करतो की त्यांनी या आदिवासी बांधवांची यांची व्यथा या ठिकाणी जाणून घ्यायची आहेत आणि त्यांना या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न करायचा आहे। त्यांच्यावर जो मोठा गुन्हा दाखल झाला आहे तो अतिशय निंदनीय आहे। तो गुन्हा त्यांच्यावरचा आणि शेखरदादा पगार धडक मोर्चाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा त्यांनी तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी या ठिकाणी आम्ही